लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। 69वा धम्मचक्र अणुप्रवर्तन दिन उत्साहात साजरा। डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांचा संकल्प घेत त्रिशरण पंचशील ग्रहण। बातमी पैठण येथून। सम्राट अशोक विजयादशमी व 69वा धम्मचक्र अणुप्रवर्तन दिनानिमित्त पैठण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले। 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना दीक्षित केले होते। त्या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण उपस्थितांनी केले। स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला। कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड, डॉक्टर पंडित किल्लारीकर, माजी नगरसेवक राजू परदेसी, नगरसेवक पांडुरंग मंगल गायकवाड, लता गायकवाड, पगारे, जालिंदर अडसूळ, प्रकाश निकाळजे, भारत आठवले, सुभित मगरे, गौतमदादा बनकर, अरुण बल्लाळ, सुनील अडसूळ, गंगाधर मस्के, मोतीलाल घोंगासे, नंदकिशोर मगरे, शाहीर सुरेश सदावर्ते, प्रमोद सरोदे, दशरथ अडसूळ, रमेश गव्हाणे, अशोक पगारे, प्रमोद कुंडारे आदी मान्यवर उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.